हल्लेखोराला कर्मचाऱ्यांपैकी कुणी घरी प्रवेश दिला का याचा शोध सुरू। सैफला रुग्णालयामध्ये नेतानाच हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी, सूत्रांची माहिती। सैफच्या घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही। सैफच्या घरी किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही नाही, सूत्रांची माहिती। तर 1 कोटीची मागणी करत आरोपीनं सैफवर हल्ला केला। केअरटेकर एलिमा यांचा जबाब। सैफ अली खानवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला। हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। तर इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्यासंदर्भात पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का हे तपासायला हवं। हल्ला पूर्वनियोजित कटाचा सुद्धा भाग असू शकतो, जितेंद्र आव्हाड यांचा संशय। वांद्र्यातील आणखी एका उच्चभ्रू इमारतीमध्ये चोरीचा प्रयत्न। चोराकडून सुरक्षा रक्षक आणि सोसायटीच्या मालकांना धमकी। 1 जण ताब्यात तर 1 यामध्ये चोर फरार। पोलिसांकडून शोध सुरू। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये बदल का? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत। पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीला सुद्धा दांडी। मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा मुंडे गैरहजर। वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध। तर कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड करू शकतो। देशमुख कुटुंबियांवर दबाव सुद्धा टाकण्याची शक्यता। जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी। पुण्यातील उद्घाटन कार्यक्रमामध्ये दोन्ही पवार एकत्र। शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होत असताना इतर सर्व उपस्थित होते, मात्र अजितदादा खुर्चीत बसूनच दोघांनी एकमेकांकडे बघणं सुद्धा टाळलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार। 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ होणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। बुलढाण्यातील केस गळती रुग्णांची संख्या आता 197 वर। मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा। त्वरित उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सुद्धा महायुती कायम। तर पुन्हा महाविजय मिळवायचा असल्यास एकजूट महत्वाची। मंत्र्यांनी आठवड्यातनं एकदा बाळासाहेब भवनामध्ये जनता दरबार घ्यावा, शिंदेंच्या सूचना। आणीबाणीच्या काळात माझे वडील 2 वर्ष तुरुंगात होते। संविधान घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसनं त्यावेळी संविधानाची हत्या करून देशाला बंदिशाळा केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। भरत गोगावले सुद्धा लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी। तर देशातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा। आज दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल सेवा रद्द। मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ। पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज।